मी डॉक्टर नीलकंठ करंदीकर, हार्ट क्लिनिक, मुकुंदनगर इथे कन्सल्टेशन्स करतो. तसंच अल्फा डायग्नॉस्टिक सेंटर, टिळक रोड इथे इकोकार्डिओग्राफी, स्ट्रेस टेस्ट सारख्या हृदयाच्या महत्त्वाच्या तपासण्या करतो. इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी प्रोसिजर्स म्हणजेच अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर्स वगैरे रुबी हॉल क्लिनिक, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल व सह्याद्री हॉस्पिटल येथे करतो. तसंच मला गुणश्री प्राध्यापक कार्डिओलॉजी ही महत्वाची पदवी बीजे शासकीय मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटल येथे मिळालेली आहे. आणि मुंबई विद्यापीठाचा मी पहिला सुवर्ण पदकाचा मानकरी आहे DM हृदयरोगशास्त्र या परीक्षेत. आजपर्यंत आपण हृदयाबद्दलच्या प्राथमिक बेसिक गोष्टी पाहिल्या. आता एका महत्वाच्या विषयाला हात घालूया, तो म्हणजे इस्केमिक हृदयविकार. इस्केमिक हृदयविकार या विकारात कोरोनरी रक्तवाहिन्यातून हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा न मिळाल्याने प्राणवायू आणि इतर पोषक घटक हृदयाला कमी पडल्याने हा हृदयविकार म्हणजेच इस्केमिक हृदयविकार होतो. या शब्दाचा उगम कसा झाला, तर ग्रीक शब्द इस्को म्हणजेच होल्ड बॅक म्हणजे धरून ठेवणे, पुढे न जाऊ देणे, म्हणजेच हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीतनं रक्त पुढे न जाऊ देणारा हा हृदयविकार आहे. आणि हायमा हा ग्रीक शब्द म्हणजेच ब्लड, तेव्हा रक्त पुढे सरकू न देणारा असा हा एक हृदयविकार आहे. इस्केमिया हा शब्द प्रथम 1858 मध्ये व्हिर्को यांनी वापरला. कोरोनरी आर्टरी डिझीज म्हणजेच इस्केमिक हार्ट डिझीज याचा थोडासा इतिहास बघूया. कोरोनरी रक्तवाहिन्यातून हृदयाचे पोषण होते हे विल्यम हार्वे या शास्त्रज्ञांनी 1628 साली दाखवून दिले. त्यानंतर जवळजवळ 150 वर्षानंतर हेबर्डन या शास्त्रज्ञांनी 1768 साली कोरोनरी आर्टरी डिझीजमुळे छातीत दुखते कसे त्याचे अचूक वर्णन केले व त्या दुखण्याला अंजायना पेक्टोरिस असे नाव दिले. तर इस्किमिया म्हणजे काय, तर शरीराच्या कोणत्याही अवयवाला प्राणवायू आणि रक्तपुरवठा कमी पडला तर इस्किमिया म्हणून संबोधलं जातं त्या प्रकाराला. आणि इस्केमिक हृदयरोग म्हणजे हृदयाच्या स्नायूंना प्राणवायू आणि रक्तपुरवठा कमी पडला तर मग इस्केमिक हृदयरोग हा होतो. पूर्ण जगभरात मृत्यूचं नंबर 1 कारण म्हणजे हा इस्केमिक हृदयरोग आहे. इतकं त्याचं खूप मोठं महत्व आहे आणि त्याच्याबद्दल आता आपण चर्चा सुरुवात करणार आहोत. मायोकार्डियल इस्किमिया होण्याची कारणे म्हणजे मूळ कारण म्हणजे कमी रक्तपुरवठा हृदयाच्या स्नायूला होणं. ह्याचं नंबर 1 कारण म्हणजे ॲथिरोस्क्लेरोसिस, धमनी काठिण्य. आणि जास्तीत जास्त रुग्णांमध्ये या ॲथिरोस्क्लेरोसिस मुळेच रक्तवाहिनीत हृदयाच्या अडथळे निर्माण होऊन रक्तपुरवठा कमी पडतो. पण काही थोडक्या पेशंट्समध्ये रुग्णांमध्ये वाहिनी आकुंचन पावल्यामुळे किंवा रक्ताची गुठळी झाल्यामुळे किंवा रक्ताची गुठळी इतर ठिकाणी हृदयाच्या कप्प्यात ठेवून कोरोनरी रक्तवाहिनीत आल्यामुळे आणि रक्तावरोध त्याच्यामुळे झाल्यामुळे इस्किमिक हार्ट डिझीज मायोकार्डियल इस्किमिया होऊ शकतो. इस्किमिया म्हणजे काय, तर कमी रक्तपुरवठा आणि प्राणवायूचा पुरवठा अपुरा पडणे. आता इथे दाखवले, समजा ह्या रक्तवाहिनीत हृदयाच्या कोरोनरी अडथळा असेल तर ह्या हृदयाच्या स्नायूला रक्त कमी पोचेल आणि मग त्याला छातीत दुखणे वगैरे इस्किमियाची लक्षणे दिसू शकतात. ह्या उलट हृदयविकाराचा झटका जेव्हा येतो तेव्हा रक्तपुरवठा पूर्ण खंडित होतो आणि हृदयाचा काही भाग मृतवत होतो.
हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. आज आपण मुख्यतः इस्किमिया आणि अंजायना याबद्दल चर्चा करणार आहोत. या हृदयाच्या रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी रक्तवाहिन्या इथे दाखवलेल्या आहेत. 3 मिलीमीटर साधारण त्यांचा अंतर्व्यास असतो, पण थोडा कमी किंवा त्यापेक्षा थोडा जास्तही असू शकतो. आता इथे दाखवलेले आहे की या उजव्या रक्तवाहिनीत हा अडथळा निर्माण झालाय आणि ह्या रुग्णाला इस्किमिया झाल्यामुळे अंजायना वगैरे त्रास होऊ शकतात. दुसरीकडे दाखवलंय डाव्या बाजूच्या रक्तवाहिनीत की ही रक्तवाहिनी पूर्ण बंद पडलेली दाखवलेली आहे. आणि मग असं जर झालं तर मग तो हृदयविकाराचा झटका असतो. त्याबद्दल आज आपण चर्चा नाही करणार आहोत. आज आपण इस्किमियाबद्दल चर्चा करणार आहोत. इस्केमिक हृदयविकाराचे विविध प्रकार असतात. सर्वात जास्ती आढळून येतो तो स्थिर अंजायना, स्टेबल अंजायना. श्रम किंवा मानसिक ताणामुळे होणाऱ्या छातीत वेदना किंवा अस्वस्थता जी सामान्यतः विश्रांतीने कमी होते, बरी होते, त्याला अंजायना पेक्टोरिस असं म्हणतात. क्रॉनिक इस्केमिक हृदयरोग अशीही त्याला काही जणांनी एक नाव दिलेलं आहे. पण स्थिर अंजायना हे नाव जास्ती प्रचलित आहे. अस्थिर अंजायना, मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणजे हृदयविकाराचा झटका आणि लक्षणे नसलेला आयथेरोस्क्लेरोसिस किंवा हृदयरोग याबद्दल आपण पुढच्या सत्रामध्ये चर्चा करणार आहोत. इथे दाखवलेली आहे की रोगग्रस्त धमनी एथिरोस्क्लेरोसिस इथे झालेला दाखवलेला आहे. हे चरबीचा थर बसलेला आहे या कोरोनरी रोहिणीच्या अंतर्व्यासावर. आणि हे ऍक्च्युली एक खरोखर स्पेसिमन आहे. ह्या कोरोनरी रक्तवाहिनी इथे उघडलेली दिसतीये आणि ह्याच्यात हा चरबीचा थर दिसतोय. असे जर थर असले तर त्या रुग्णाला छातीत दुखणे वगैरे लक्षणे दिसू शकतात. आणि पुढे दाखवली आहे ती रक्ताची गाठ होऊन रक्तवाहिनी पूर्ण बंद पडलेली दाखवली आहे. हे झालं तर हृदयविकाराचा झटका येतो. हे दोन्ही आपण चित्र नीट बघू शकता. आता मायोकार्डियल इस्किमिया तुमच्या शरीरावर कसा परिणाम करते हे आपण बघूयातच. पण त्याआधी कोरोनरी हृदयरोग कसा ओळखावा आणि त्याचे निदान कसे करायचे हे फार महत्वाचं. सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे छातीत दुखणे. पण फार महत्वाची गोष्ट अशी की हे दुखणे इतर दुखण्यासारखं नसून छातीवर दाब येणे, छातीत जड वाटणे किंवा कोणीतरी आवळतंय, आवळल्यासारखं वाटणे, ही प्रमुख लक्षणे होत. म्हणजे साधारणपणे छातीत चमक आली तर ते दुखणं वेगळं आणि दाब येणे, छाती जड वाटणे किंवा छाती आवळल्यासारखे वाटणे हे लक्षण वेगळं. हे लक्षात घेणं अगदी जरूर आहे. हे दुखणं छातीच्या मध्यभागी मुख्यतः असते, पण मान, जबडा, डाव्या बाजूच्या हाताच्या आतील बाजूस सुद्धा पसरू शकतं. छातीच्या उजव्या बाजूला सुद्धा हे पसरू शकतं. शारीरिक श्रम, मानसिक तणाव, तसेच जेवणानंतर आणि थंड हवेत हे जास्ती प्रमाणात दिसून येतं. आराम केल्यावर हे कमी होऊ शकतं. या दुखण्याचा कालावधी साधारण 2 ते 5 मिनिटं एवढाच असतो, पण जास्तीत जास्त 20 मिनिटापर्यंत हे दुखणं वाढू शकतं. त्याहून जास्त जर हे दुखणं टिकून राहिलं तर मग हृदयविकाराचा झटका आला असंच ते समजावं लागेल. इथे या चित्रात दाखवलंय साधारणपणे जास्तीत जास्त लोकात छातीच्या मध्यभागी दाब आल्यासारखं वाटणं हे प्रमुख लक्षण. पण हे दुखणं जे आहे ते मानेकडे, जबड्याकडे, डाव्या खांद्याकडे आणि डाव्या हाताच्या आतल्या बाजूला सुद्धा हे पसरू शकतं. कमी प्रमाणात कमी लोकांमध्ये उजव्या खांद्याला किंवा उजव्या हाताच्या आतल्या बाजूला सुद्धा हे दिसून येऊ शकतं. अशा प्रकारचं हे दुखणं आहे. आता मायोकार्डियल इस्किमिया तुमच्या शरीरावर कसा परिणाम करतं? सर्वप्रथम व्यायाम किंवा दैनंदिन क्रिया अधिक कठीण बनवतं. म्हणजे तुम्ही समजा जर दररोज 5 किलोमीटर चालायला जात असाल तर शेवटी शेवटी तुम्हाला छातीत जरा जड वाटायला लागलं
तर हे हृदयविकाराचं लक्षण असू शकतं. हे लक्षण दुसरी पायरी म्हणजे थंडीत किंवा जेवणानंतर अधिक वाढलं तर ही दुसरी पायरी झाली. पायऱ्या चढणे किंवा शारीरिक हालचाली केल्याने लक्षणे दिसू लागतात. घरातल्या घरात सुद्धा दुखायला लागतं, ही पुढची पायरी. त्याच्या पुढची पायरी म्हणजे हळूहळू कमी हालचालीमुळे छातीत दुखणे किंवा अस्वस्थता येणे. आणि सर्वात गंभीर प्रकरणांमध्ये विश्रांती घेत असतानाही लक्षणे दिसू शकतात. आणि अशी जर विश्रांती करताना लक्षणे आली तर तो अंजायना वाढलेला आहे, तीव्र स्वरूपाचा आहे असं समजावं. तर आता आपण पहिल्यांदा बघूया की स्थिर अंजायना म्हणजे जो वाढत नाहीये, जो स्थिर आहे, याची लक्षणं काय. आजचं आपलं चर्चा आपली स्थिर अंजायनावरच आहे. छातीतले दुखणे अनेक आठवडे, महिने किंवा वर्ष स्थिर असते. माझ्याकडे पेशंट येतात, ते सांगतात, डॉक्टर छातीत दुखतं. मी विचारलं किती दिवस दुखतंय, म्हणतो डॉक्टर गेले वर्ष झालं हे असं दुखतं. मग काय केलं तर दुखतं. तर मी समजा ऑफिसमध्ये जाताना लिफ्टनी गेलो नाही, समजा एखाद्या दिवशी पायऱ्या चढल्या, तर तिसरा मजला चढताना मला छातीत जड वाटायला लागतं. आणि हे एवढंच दुखणं गेले असंच दुखणं गेले वर्षभर टिकून आहे. मग तो स्थिर अंजायना झाला. अनेक दिवसात या दुखण्याची तीव्रता टिकण्याचा कालावधी म्हणजे 2 ते 5 मिनिटं आपण पाहिलं, आणि दुखण्यामधील कालावधी म्हणजे किती काळानंतर हे दुखणं परत परत येतं, हा हे दोन्ही स्थिर असतात. त्याला स्थिर अंजायना म्हणतात. याचा अर्थ कोरोनरी रक्तवाहिनीत अडथळा आहे, पण स्थिर आहे आणि वाढत नाहीये. आता ही शेवटची माझी पारदर्शिका स्लाइड आहे आणि बरीच महत्वाची आहे. आता आपण बघूया की इस्किमियाची शक्यता जास्ती कोणत्या प्रकारात असते आणि कमी कोणत्या प्रकारात असते. छातीत दुखतंय अशी कंप्लेंट, ही तक्रार अनेक जणांची असते. पण जर हे छातीतलं दुखणं मध्यवर्ती असलं, मधल्या भागावर छातीच्या असलं, दाब आल्यासारखं, पिळल्यासारखं, घट्ट पकडलंय कोणीतरी असं वाटण्यासारखं किंवा नुसता जडपणा, यातला काही 4 प्रकार असले तर तो अंजायना असण्याची शक्यता खूप जास्त आहे. परिश्रम किंवा मानसिक तणाव झाल्यावर जर हे दुखणं येत असेल तरी सुद्धा उच्च शक्यता अंजायना असण्याची. आणि रेट्रोस्टर्नल म्हणजे छातीच्या मध्यवर्ती आपण वरती म्हटलेलंच आहे, ते असेल तर इस्किमियाची शक्यता जास्त आहे. समजा डाव्या बाजूला दुखत असेल, फक्त डाव्या बाजूला, तर शक्यता आहे पण कमी आहे. छातीवर कोणीतरी वार केल्यासारखं वाटणं, अजून कमी शक्यता. समजा फक्त उजव्या बाजूला दुखत असेल किंवा छाती फाडल्यासारखं वाटत असेल, टेरिंग सेन्सेशन, किंवा छातीत जळजळ वाटत असेल, तर त्याहूनही कमी शक्यता. आणि तीक्ष्ण कुणीतरी आता सुईने टोचतंय छातीत, किंवा अगदी मोमेंटरी म्हणजे 1-2 क्षण जे दुखतंय, किंवा स्थलांतर, याचा अर्थ कधी डावीकडे, कधी उजवीकडे, कधी वरती, कधी खालती, असं जर ते दुखत असेल, आणि जर ते दुखणं जे आहे ते फुफ्फुसांचे आवरण हे जे म्हटलेलं आहे, याचा अर्थ की काही काही ज्या लोकांना प्लुरसी वगैरे होते त्यांना असं छातीतलं दुखणं वेगळ्या प्रकारचं असतं. ते वरवरचं दुखणं असतं. हृदयविकाराचं दुखणं असं डीप असतं. आत कुठनं तरी आतनं छाती दुखून येते, भरून येते, असं फिलिंग असतं. तर ह्या ही माहिती देण्याचं कारण असं की कोणी जर म्हणत असेल की माझ्या छातीत दुखतंय, तर इस्किमियाची शक्यता उच्च आहे का कमी आहे, हे आपण ओळखायला शिकलं पाहिजे. छातीत दुखणं हे अगदी कॉमन किंवा अगदी अनेक वेळा येणारी ही समस्या आहे. आणि ते काय, ते आपल्याला कळलं पाहिजे. माझे एक पेशंट मला आठवतात, आणि एका हॉटेलचे मालक, त्यांच्या छातीमध्ये कसं तरी वाटायला लागलं, जड वाटायला लागलं.
म्हणजे ज्याला आपण उच्च शक्यता म्हणतो ते, त्यांना वाटलं हे गॅसेसमुळे आहे. आणि त्यांनी काय केलं, 2-3 तास झोपले. ते म्हटले झोपण्याने जरा कमी बरं वाटेल का बघू, अन्न पचन होईल थोडं. उठल्यावरही तो जडपणा तसाच होता. मग त्यांना वाटलं गॅस काढण्यासाठी काहीतरी व्यायाम करूया, म्हणून त्यांचं स्विमिंग पूल होता. त्या स्विमिंग पूलमध्ये ते पोहायला गेले. पोहून आल्यावरही तसंच जड वाटत होतं. मग हॉस्पिटलला आले आणि हृदयाचं दुखणं आहे, इस्किमिया आहे, हे त्यांचं निदान झालं आणि त्याच्यात बराच मौलिक वेळ वाया गेला. तेव्हा आपण हृदयविकाराचं दुखणं कसं ओळखायचं, ही पहिली पायरी आज आपण पाहिली. पुढच्या पायरीत अनेक ह्याच्याबद्दलची वेगवेगळी माहिती आपण घेणार आहोत. त्याच्या पुढच्या सत्रात हृदयविकाराचा झटका कसा ओळखावा हेही पाहणार आहोत. त्याच्यामुळे ही माझी सत्र जरूर बघत राहा. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा, इतरांना कळवा त्याच्याबद्दल. आणि सर्व शेवटी मी आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद देऊ शकतो आणि देतो. आणि हे सत्र इथेच संपवतो. पुन्हा एकदा धन्यवाद. पुढच्या सत्रात परत एकदा जरूर भेटूया.